आतापर्यंत केलेला अभ्यास आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळणारा 1 तास हा सगळ्यांचा संगम जर झाला, या सगळ्यांचं एकीकरण जर झालं तर तिथं सक्सेस असतं. आणि म्हणूनच आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहेच आणि ह्या अभ्यासाला आता सत्यात आणि प्रॅक्टिकल मध्ये उतरवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि अशा वेळेला तुम्ही एकतर गिव्हअप करायचं नाही. तुम्ही नकारात्मक विचार जे येतात लोकांकडून किंवा आपल्या मनामध्ये येतात किंवा आजूबाजूला इकडे तयार होतात, तर याच्यापासून आपण लांब जायचंय. त्याचं कारण असं आहे की आपण काही फक्त काही तासांचा अभ्यास केलेला नसतो. आपण याच्यापूर्वी अनेक वर्ष, अनेक आठवडे, अनेक महिने, अनेक आठवडे आणि हजारो तासांचा अभ्यास केलेला असतो. आणि हजारो तास ज्यांचं टार्गेट फक्त गट ब आणि गट क ह्या पूर्व परीक्षाचं आहे, तर अशा मुलांसाठी हे अनेक वर्ष, अनेक महिने, अनेक दिवस, अनेक आठवडे, हजारो तास आणि याचं सगळ्यांचं कॉम्प्रेस करून फक्त 1 तासामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असतं. आणि त्या 1 तासामध्ये तुम्ही जो काही परफॉर्मन्स करता, तर तिथं तुमची लाईफ आहे ही जागेवर युटर्न घेते. आणि म्हणूनच 1 तासाचे नियोजन तुम्ही केलं आहे का? जर नसेल केलं तर परफेक्ट आपण युट्यूब वरती अजून एक व्हिडिओ टाकतो, जेणेकरून तुम्हाला 1 तासाच्या नियोजनावरती मलाही सांगता येईल समजावून, आणि त्याचबरोबर तुमच्याकडून काही चुका होतात का, दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्याकडून अजून काही सुधारण्याची गरज आहे का, चुका टाळता येऊ शकतात का, पाठीमागच्या वेळी ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टी टाळून आता आपल्या आयुष्याला कलाटणी द्यायचं असेल किंवा युटर्न द्यायचा असेल, तर 100% काही गोष्टी केल्या नाही पाहिजेत, काही गोष्टी केल्या पाहिजेत. सो अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्यांचा खूप चांगला अभ्यास होतो. आणि तुम्ही अधिकारी होण्यासाठी आमच्याकडून, विशेष माझ्याकडून पाहिजे ती मदत तुम्हाला केली जाते. म्हणजे तिथं तुम्हाला पीवायक्यू ची पीडीएफ याची मी ऑलरेडी दिलेली आहे सगळ्यांना. मग पीवायक्यू ची पीडीएफ असो, तुम्हाला शॉर्ट नोट्स असो, म्हणजे 250-300 पानांचं पुस्तक, 400 पानांचं, हजारो पानांचं पुस्तक वाचण्याची गरज नाही. मग त्याच्यापेक्षा मी एक 30-35 पेजेस बॅक टू बॅक झेरॉक्स केली तर होतात. 2 तासामध्ये वाचून होतात. 2 तासामध्ये आतापर्यंतचा अभ्यास केला, अनालिसिस केलं आणि ह्या 2 तासामध्ये वाचण्यासाठी काय केलं पाहिजे आणि आतापर्यंत आयोगाने कशावरती प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या सगळ्या टॉपिकला एकत्रित केलं आणि त्याच्यावरती एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येऊ शकतात ते टॉपिक आहेत, म्हणून ते सगळी पीडीएफ तुम्हाला बनवली. ती पीडीएफ मी तुम्हाला इथं अशा स्वरूपामध्ये दाखवलेली आहे बघा. आणि ही पीडीएफ तुमच्यापर्यंत जर पोहोचली नसेल तर दिलेल्या नंबरवरती हाय करा किंवा आपल्या हिस्ट्री फॉर ऑल टेलिग्राम चॅनल वरती दिलेली आहेच ऑलरेडी, तर तिथून ती पीडीएफ तुम्ही प्रिंट करू शकता. ठीक आहे. मग अजून तुम्हाला ज्या प्रकारची मदत लागते, मग अभ्यासामध्ये इतिहासच आहे, मग त्याच्या व्यतिरिक्त अजून प्रेशर हँडल करण्यापासून क्वेश्चन पेपर कसा येतो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय. म्हणजे तुम्हाला सल्ला देतोय आणि साथ पण देतोय. याचं एक उदाहरण ऑलरेडी मी पाठीमागच्या युट्यूबला दिलं होतं, आता पण नक्कीच देतो. आणि तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गुळिक या युट्यूब चॅनल मध्ये मी सचिन गुळिक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. अपेक्षा करतो तुमचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे आणि आपण आता लढाई जिंकण्याच्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मग आता शस्त्र हे मॅन करायचे नाहीत, तर आता आपण टेन्शन घेण्यापेक्षा लढायचं आहे आपल्याला. आपण आता मानसिक दृष्टिकोनातून खचण्यापेक्षा आपल्याला लढायचं आहे आता. आणि ही लढाई तुमची केवळ आणि केवळ 1 तासाची लढाई, जी पूर्ण तुमचं 60 वर्ष म्हणजे रिटायरमेंट पर्यंतचे, तर 60 वर्षापर्यंतचं गव्हर्नमेंट सरकारी नोकरीचं आयुष्य बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं खूप चांगलं आयुष्य 100 वर्षापर्यंत जगावं तुम्ही पण, आणि त्याचबरोबर मी पण तुम्हाला 100 वर्षापर्यंत इतिहास कुठेतरी थरथरत्या आवाजात मी शिकवावं, तुम्ही पण तो कुठेतरी ऐकावा, अशी माझी एक माफक अपेक्षा आहे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचा. भाग 1 जो पीवायक्यू वन लाइनरचा, याला दिलेला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद जो आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून आभारी तुमचा मी आहेच. आता आपण गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2020 पासून 2023 पर्यंत इतिहास विषयाचे झालेले जेवढे काही प्रश्न आहेत, मग 15 पासून 10 पर्यंतचा टप्पा जो आहे, थोडस रिव्हर्स येतो इतिहास. ठीक आहे. पण 15 आणि मग जे लोक आपला इतिहासच विसरतात, ते लोक इतिहास घडवू शकत नाही. आयोगाला टोमणा मारला मी, कारण का तर आपल्या वेटेज कमी केले, 15 पासून 10 केलेले, आलं लक्षात. आणि त्याच्यामुळं पण इथं सगळे पीवायक्यू चे वन लाइनर आपण भाग 2 मध्ये इथं चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतोय. माझ्याकडून तुम्हाला 10 पैकी 10 मिळावेत याच्यासाठी 100% मदत आहे आणि मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत तेवढ्या.
पण ह्या अपेक्षा आहेत, ह्या तुम्ही सत्यात उतरवायची तारीख जी आहे तर ही जवळ आलेली आहे. चला, स्वागत करून मी पुन्हा एकदा आपण काय करतोय, इथं 2020 पासून 2023 पर्यंत 20, 21, 22, 23 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर भाग 2 मध्ये असणार आहेत. सो माझं स्पीड पण तसंच असणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मॅच करायचे तुम्हा सगळ्यांना, ठीक आहे, स्वतःला. बघा, पहिला 2020 साली गट ब आणि गट क पूर्व परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळ नावाची संस्था कोणी स्थापन केली, तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. रानडे यांनी मराठी साहित्य संमेलन उभा केलं होतं, सामाजिक परिषद उभा केली होती, प्रार्थना समाजामध्ये त्यांनी खूप आधारस्तंभ म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर सार्वजनिक सभेमध्ये यांनी काम केलं होतं, सार्वजनिक सभेमध्ये. त्याबरोबर रानडे हे न्यायमूर्ती म्हणून काम करत होते. न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई ज्या आहेत यांनी सुद्धा समाज सुधारणेमध्ये खूप मोठं मोलाचं काम केलेलं होतं. नंबर 2 चा प्रश्न आहे बघा, 1885 ते 1915 या कालावधीमध्ये मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जात होतं किंवा कोणाला ओळखलं जात होतं? त्याचं उत्तर आहे फिरोजशाह मेहता. हे मेहता मवाळवादी होते, त्याचबरोबर लॉर्ड कर्झन यांचे मित्र होते. आलं लक्षात? बरं, याच्यावरती अनेक लोकांनी हा प्रश्न चुकवलाय. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं किंवा राजा म्हटलं, बादशाह म्हटलं की आपल्याला नाना आठवतात, परंतु इथे 1915 दिलेलं होतं आणि नानांचा मृत्यू 1865 मध्ये आणि इथं फिरोजशाह मेहता यांचा मृत्यू 1915 सरळ सरळ वर्ष दिलं होतं. तरी पण महाराष्ट्रातल्या 4 लाख लोकांपैकी 3.5 लाख लोकांनी चुकीचे उत्तर देऊन आले होते आणि नंतर कळालं की आपण प्रश्न नीट वाचलेला नव्हता. म्हणून सगळ्यांना एक माझं सजेशन आहे, जिथं तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचता तर त्याच ठिकाणी तुमचं उत्तर क्लिअर झालेलं असतं जवळपास 70%. फक्त 100% पर्यंत 100%, 30% जर आलेलं असतं तर तुम्हाला योग्य उत्तर कोणतं आहे ते बघायचं असतं. म्हणजे ऑप्शन्स मध्ये शोधायचा कार्यक्रम असतो तो. परंतु तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर तिथेच तुमचे 70% उत्तर तयार असतं, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. ठीक आहे, बघा, ते झालं. याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केलेला होता? तर त्याचं उत्तर आहे सुपे. मग इंदापूर आहे, सुपे आहे, त्याचबरोबर नगर, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, सातारा अनेक ठिकाणी हा उठाव झालेला होता. म्हणजे शेतकऱ्यांनी उठाव केला होता. कोणाविरोधात? तर सावकार असतील किंवा त्याचबरोबर सरकार यांच्या विरोधात. आणि ह्या उठावामध्ये विशेषतः मग महात्मा ज्योतिबा फुले, सार्वजनिक काका यांनी जाऊन नगरमध्ये खूप चांगलं काम केलं होतं त्यावेळेचा. सध्याचं नाव अहिल्यानगर आहे. त्यानंतर बघा, हा उठाव झाला. हा 11वीच्या पुस्तकातला सरळ प्रश्न होता. पुढील वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी होय असं कोण म्हणाल होतं? तर लॉर्ड मोर्ले म्हणत होतं. मोर्ले आणि मिंटो. मोर्ले भारत मंत्री होते आणि मिंटो होते त्यावेळेचे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या नंतरचे. एक गोष्ट सांगतो, बॉलरनी बॉल टाकला आणि बॅट्समनने जर तो चुकून आउट झाला, म्हणजे त्यानं काहीतरी कुठेतरी टच केलं किंवा काहीतरी, तर ते क्रेडिट हे मारला त्याने बॉल बॅट्समनने आणि तो कोणीतरी कॅच घेतला, तर ते क्रेडिट बॉलरचं असतं, पण ती फ्रिक्वेन्सी कमी आहे. पण बॉलरने बॉल फेकला आणि तो बॉलने जर त्यांची क्लीन बॉल जर झाला तर ते 100% क्रेडिट हे बॉलरला जातं. त्याचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे अपेक्षित उत्तर, अतिसंभाव्य प्रश्न हे माझ्यासारखे अनेक इतिहास शिकवणारे शिक्षक तुम्हाला घेतात आणि मग तिथं युट्यूबला घेतलेलं असतं. मग हे कुठंतरी तिकडे येतं. प्रार्थना समाज युट्यूबवरती 10 प्रश्न टाकणार आणि त्याच्यातून एखादा प्रश्न 100% येत असतोच, मग ते क्रेडिट तिथं जात नाही. पण सांगून जर प्रश्न आणला ना तर ते सगळं क्रेडिट मात्र त्या शिक्षकाला 100% दिला पाहिजे. ही गोष्ट आहे 2020 ची, जी परीक्षा 2021च्या 4 सप्टेंबरला झालेली होती. आणि ह्या परीक्षेच्या अगोदर 2 सप्टेंबरला मी युट्यूब वरती लेक्चर घेतलं होतं आणि त्या युट्यूबच्या लेक्चरमध्ये 2 नंबरचं वाक्य मी हे टाकलं होतं. 4 सप्टेंबरच्या पेपरमध्ये 6 नंबरचा प्रश्न हा ऍज इट इज पडला होता. 21 नंतर ऍज इट इज प्रश्न पडण्याची जी काही सिरीज आहे तर ते आपली सुरू आहे फक्त. सो चांगल्या गोष्टींची स्तुती मी माझीच करून घेतोय. दुसरी गोष्ट, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी होय हे लॉर्ड मोर्लेचं स्टेटमेंट होतं. 5 नंबरचा प्रश्न आहे इथं, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये पहिली टेलिग्राफ लाईन ही डॉट डॉट पासून पर्यंत टाकली गेली होती. तर ही कलकत्त्यापासून आग्रापर्यंत टाकली होती. तर ह्या लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ 56 पासून 48 पासून 56 पर्यंत होता, 1800. आणि त्यांनी आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात त्याला. परंतु त्यांनी असं काही काम केलं म्हणजेच खालसा धोरण जे राबवलं, मग दत्तक वारसा नामंजूर, युद्ध किंवा
गैरप्रशासन, ह्या तिन्ही गोष्टीवरती. म्हणून डलहौसी जो आहे तो हिरो बनता बनता विलन बनलेला होता. बघा पुढील प्रश्न आहे 1875. 1875 मध्ये कामगारांना एकत्र करून त्यांची कामगार संघटना, काय म्हटले, कामगार संघटना स्थापन करण्यासाठी कोणती व्यक्ती आघाडीवर होते? तर स्वराजजी शापूरजी असा एक ऑप्शन दिलेला आहे. पण तिथे बऱ्याच लोकांनी नारायण मेघाजी लोखंडे यांनी, मग म्हणून मी एक टेलिग्राम वरती रेफरन्स पण टाकला होता की कामगारांची संघटना ही वेगळी गोष्ट आहे आणि कामगारांसाठी कायदाची मागणी करणे तर ही वेगळी गोष्ट आहे. संघटनेची मागणी यांनी केलेली होती, तर कायद्याची मागणी ही नाम लोखंडे यांनी केलेली होती. इथं तुमचा प्रश्न बऱ्याच वेळा येतो, म्हणून नारायण मेघाजी लोखंडे, दीनबंधूकार कृष्णराव भालेकर यांच्यावर प्रश्न येतो. हे वाक्य पाठ करून ठेवा. अनेक वर्षांचा अनुभव आहे. दीनबंधूवरती फिक्स प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती फिक्स प्रश्न आहे. तोंडपाठ करा आणि मी नोट्स मध्ये दिलेलं आहे ते सगळं बघून घ्या. पुढील प्रश्न आहे, मुंबई सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली आणि ती अध्यक्ष कोण होतं? तर लेफ्टनंट प्रेस्कॉट होते. बघा रेल्वे सुरू झाली होती 1853 लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर 1902 मध्ये इथं काय केलं होतं, लॉर्ड कर्झननी रेल्वेच्या चौकशीसाठी आयोग नेमलेला होता. तर याच्यावरती बरेच वेळा प्रश्न येऊ शकतो. पण ह्या 1853च्या अगोदर रेल्वेची सुरुवात जी आहे तर ही 1840 पासूनच प्रोसेस सुरू झाली होती. मग याच्यासाठी नाना शंकरशेठ किंवा अनेक समाजसुधारकांनी चांगले प्रयत्न केलेले होते. मग मला सांगा, भारतातली रेल्वे जेव्हा सुरू झाली होती तर त्यावेळी कार्ल मार्क्स यांचं एक स्टेटमेंट होतं, जे खाली तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. कमेंट बॉक्स मध्ये टाका की ते स्टेटमेंट काय होतं. पुढील बघा, इसवी सन 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केलेली होती? तिचं संस्थेचं नाव काय होतं? तर कलकत्ता फिमेल जुवेनाईल सोसायटी. हे जोनाथन बेथून यांनी सुरू केलेली संस्था. उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र कोणते होते? तर हे पटना हे वहाबी आंदोलनाचं. हे मुस्लिम समुदायाशी संबंधित आंदोलन होतं. मुस्लिम धर्म सुधारणा आणि इंग्रजांना विरोध करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन सुरू होती. मग याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आंदोलन होतं ज्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं समर्थन केलेलं होतं. ठीक आहे, ते चळवळीचं नाव काय होतं? तर देवबंद चळवळ असं तिचं नाव होतं. प्रश्न विचारलेला आहे. लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या कोणत्या चळवळीचं उद्घाटन झालं? मुंबईमध्ये उद्घाटन झालं. तर 1 ऑगस्ट 1920 मध्ये टिळकांचं निधन झालं. म्हणजे ऑगस्ट मध्ये सुरू झालेली चळवळ आहे असहकार चळवळ. म्हणून गांधीजींचा चंपारण्य खेडा, रौलेट कायदा, अहमदाबाद, त्याचबरोबर असहकार, सविनी कायदेभंग आणि छोडो भारत आंदोलन, ह्या 5 गोष्टी एकदा पटकन वाचून घ्या. मी त्या नोट्स मध्ये इथं टाकलेल्या आहेत सगळ्या. जर तुम्हाला ही शॉर्टकट पीडीएफ जर मिळाली नसेल, अजून 2 तासामध्ये 3 तासामध्ये पूर्ण इतिहास तुम्हाला काय वाचायची गरज नाही लागणार अशी माझी अपेक्षा आहे. बघा प्रश्न येऊ शकतो असा माझा अंदाज आहे. मग तुम्हाला या धावत्या वेळेमध्ये जर काय करायचं असेल तर हे बेस्ट आहे ना, दुसरं मोठं पुस्तक करण्यापेक्षा किंवा इतर कोणत्या मोठ्या 300-200 पानांच्या नोट्स वाचण्यापेक्षा इथं आतापर्यंत आलेल्या टॉपिक वरतीच प्रश्न काढतात, म्हणून या नोट्स चांगल्या बनवलेल्या आहेत. तर ह्या नोट्स मधून बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतं तुमचा. चला इथं सूचना आहे, ह्या नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला या नंबरवरती, या व्हॉट्सअप वरती मिळतात. आणि दुसरी गोष्ट, हे आपल्या हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम चॅनल वरती पण मी टाकलेले आहेत. तर तिथून प्रिंट करून घ्या. तुम्ही म्हणाला आता 2-4 दिवसासाठी कशाला, प्रिंटच करून घ्यायच्या नोट्स. म्हणजे ह्या नोट्स प्रिंट करून घ्यायच्या. तुम्ही कोणतंही मटेरियल वाचा, पेपर सोडवा, पण त्या प्रिंटच करून सोडवायचं. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतोय, मी तुम्हाला प्रिपेअर करतोय पुढच्या पॅटर्न साठी. 2025 चा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं, विचार करावा लागतो आणि वाचावं लागतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेनाने रेषा मारण्यासाठी कागद पाहिजे. मोबाईल वरती रेषा नाही मारू शकत तुम्ही लोक, सॉफ्ट कॉपी अभ्यास नाही करायचा, म्हणून मी तुम्हाला सक्तीने सांगतोय. आणि असे सांगणारी लोक आहेत हे प्रॉपर युपीएससी केलेले असतात. म्हणून तुम्ही युपीएससी करणाऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आलात तर तुम्हाला ते अशाच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सांगणार आहे की हा अभ्यास असाच कर, याच्याशिवाय गत्यंतर नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून ह्या नोट्स आहेत. नाही भेटलं तुम्हाला तर व्हॉट्सअप करा, किंवा व्हॉट्सअप करताना एक नियम पाळा. म्हणजे मी तुम्हाला तुमच्याकडे नंबर म्हणजे माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह करण्यासाठी. तर माझं नाव आहे सचिन गुळिक, पुणे. ठीक आहे, एवढंच फक्त पाठवायचंय. आणि एवढं पाठवलं की मलाही सेव्ह करता येतं व्यवस्थित. हा, नाव, आडनाव आणि कुठून आहेत
तर याच्यानुसार ह्या नोट्स आहेत बघा सगळ्या, ह्या नोट्स तुम्हाला खूप चांगली मदत करेल. अजून एक सूचना आहे बघा, तर ऍग्रीगेट बॅच टाकलेले आहे. तुम्ही आतापर्यंत इंटिग्रेट बॅच बघितले असेल, पण हे ऍग्रीगेट म्हणजे सेम नाव आहे. ऍग्रीगेट बॅच बीएन अकॅडमी मध्ये टाकलेले आहे. प्रत्येक शिक्षक आपापल्या विषयामध्ये कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव आहे याच्यामध्ये. आणि ही बॅच इथं 10 फेब्रुवारी 2025 पासून सकाळी 9:30 ला सुरू होते. आणि ऑनलाईन बॅच साठी अमोल पाटील ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा ऑफलाईन मध्ये वेगळीच असते मजा शिकण्याची. ऑफलाईन साठी जर यायचं असेल तर नवी पेठ इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोड वरती आला तर तुम्हाला बीएन अकॅडमीचा ऑफिस दिसून येतं. तर अधिकारी होण्यासाठी आमची सगळी टीम तुम्हाला मदत करणार आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय बघा. 2020चाच प्रश्न, 20चीच प्रश्नपत्रिका आहे, 5 त्यातले आणि इथं बाकीचे क्वेश्चन्स आपण कव्हर केले होते. तर 11 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणेचे काम केलेलं होतं? तर आत्माराम पांडुरंग तळखरकर, आरजी भांडारकर, वामन मोडक, त्याचबरोबर नारायण कणे चंदावरकर, वीरशिंदे, विठ्ठलरामजी शिंदे आणि न्यायमूर्ती रानडे. तर हे बाकीचे जे लोक आहेत यातले 3 लोक हे आधारस्तंभ म्हणून काम करत होते. त्यातले एक होते रानडे, चंदावरकर आणि त्याचबरोबर भांडारकर. हे 1868 आणि 69 ह्या दोन्ही वर्षामध्ये बाकीची लोक 2 ऍड झाले होते. रानडे मात्र हे 1868 मध्ये. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे केंद्र आणि त्यांची अयोग्य जोडी. अयोग्य जोडी आपल्याला इथं ओळखायचे. मग इथं योग्य जोड्या मी लावलेल्या आहेत. तर पेठचे राजा भगवंतराव कोळी होते, जमखिंडीला रामचंद्र पटवर्धन होते, नरगुंदला बाबासाहेब भावे होते आणि सोलापूरला वेकप्पा नाईक आणि बळवंत बेहेरी ह्या व्यक्ती होत्या. म्हणून 1857चा उठाव हा प्रत्येक परीक्षेला प्रश्न येतोय, म्हणून मी नोट्स मध्ये पण टाकलेला आहे. तर तो वाचून जायचा कंपल्सरी. पुढील प्रश्न आहे 13 नंबर, पुणे येथे मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणी सहकार्य केलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले, शाहू फुले आंबेडकर पाठ करून जावा, शाहू फुले आंबेडकर पाठ करून जावा, शाहू फुले आंबेडकर पाठ करून जावा. 3 वेळा 3 लोक सांगितलेले. ठीक आहे बघा. सखाराम परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशवराव भवाळकर आणि ही सगळी लोक महात्मा फुलेंना मदत करत होते. बरं, हे जे 2 जण होते हे 2 जण सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक म्हणून काम केलं होतं. दुसरं, अयोग्य जोडी ओळखा. आता अयोग्य मध्ये आपण काय केलं, सगळ्या बरोबर जोड्या लावून दिलेल्या आहेत तुम्हाला. द ऑल इंडिया वुमन्स काउन्सिल, सरलादेवी चौधराणी, मेहरबाई टाटा यांची द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इंडिया, अॅनी बेजंट यांची द वुमन्स इंडियन असोसिएशन आणि मार्गारेट कजिन यांची द ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स. अशा प्रकारच्या महिलांच्या भारतातल्या महत्वाच्या संघटना होत्या. पुढील प्रश्न आहे, योग्य जोडी लावा. परमहंस मत प्रशंसा ही गुजाबा जोशी पुणेकर यांची होते. शाक्त पंथाचे अनुयायी मोर भट्ट दांडेकर होते. विचार लहरी हे कृष्णाशास्त्री चिपळूणकरांचं आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं धर्म विवेचन हे परमहंस सभा याच्यामध्ये हे धर्म विवेचन अशा प्रकारचे आणि अजून एक ग्रंथ त्यांनी लिहिला होता. तर हे एक जगतवासी आर्य या नावाने दादोबा पांडुरंग तर्खडकर याच्यामध्ये लिहित होते. तर 2020 या साली झालेल्या गट ब क पूर्व परीक्षेमध्ये जे प्रश्न आले होते ते 1 लाइनर मी तिथं सांगितलेले आहेत. मी अपेक्षा करतो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढच्या सगळ्या नवीन बदलत्या पॅटर्न साठी आणि तुमच्या परीक्षेसाठी आवश्यक व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. 2021चा आता आपण पीवायक्यू बघतोय. नारायण मेघाजी लोखंडे, आता सांगितलं तुम्ही तुम्हाला की हे करा करा करा. ठीक आहे. दीनबंधू आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली होती? तर दीनबंधू, ज्याची स्थापना 1877 मध्ये कृष्णराव भालेकरांनी पुण्यामध्ये केली होती, ते 80 पासून मुंबईमध्ये चालू झालं होतं. 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस 49 मध्ये मुंबईला स्थापन झालेल्या परमहंस सभेचा कोणत्या सुधारणावर भर होता? तर जाती बंधनं तोडणं. त्यातले 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन दिलेलं होतं जाती बंधनं तोडणं. मग जाती बंधनं तोडणं म्हणजेच काय? तर हे चहा, बिस्किट, चहा, पाव आणि पाणी आणि जेवण ह्या 4ही गोष्टी वेगवेगळ्या म्हणजे ख्रिश्चन, दलित आणि मुस्लिम यांच्याकडून घेत होते. म्हणून पुण्यातून काही लोक त्यांना टीका करत होते. ते म्हणायचे यांना म्लेच्छांचा सहवास आवडतो. मग परमहंस सभेची डायरी हरवली म्हणून त्यांनी 60 मध्ये बरखास्त केली आणि 67 मध्ये प्रार्थना समाज बनलेला होता. तर याच्यावरती आताच प्रश्न इथं टाकला होता परमहंस सभेवरतीच. इथं प्रश्न टाकला होता बघा. मी इथं सांगितलं परमहंस सभा 1849 फिक्स करूनच जावा. मी त्या नोट्स मध्ये चांगलं दिलेले कव्हर केले तिथं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दादाबाई नौरोजी यांच्या मते
डॉट डॉटचे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. तर याचं उत्तर आहे संभाव्य अधिशेष. इंग्लिश मध्ये वाचलं की याचं उत्तर तुम्हाला पटकन कळून जातं. पुढे दादाभाई नौरोजी म्हणजे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मानणारे आणि त्याचबरोबर एक अर्थशास्त्री, भारतीय पितामह आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष राहिलेले होते. पुढील प्रश्न आहे ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकांच्या उत्पादनात वाढ झालेली होती? तर इथं सगळी उत्पादने म्हणजेच काय, तर इथं बऱ्यापैकी सगळं जे दिलेलं आहे तर हे नगदी पिकं आहेत. नगदी पिकं म्हणजेच काय, तर ब्रिटिश सरकारला टॅक्स देण्यासाठी भारतीय लोकांनी अशा प्रकारची पिकं घेतली जाते. मग ऊस, कापूस, ताग आणि त्याचबरोबर नीळ, तंबाखू आणि अफू याच्यामध्ये गहू, तांदूळ ही पिकं येत नाहीत. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे पंडित रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिलेला होता? तर कैसर ए हिंद हा किताब दिला होता. यांनी ख्रिश्चन मिशनरीज किंवा ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून किंवा स्वतःचे वेगवेगळे सदन सुरू केलेले होते आणि त्या सदनच्या माध्यमातून स्त्रियांची मुक्तता आणि शिक्षण याच्यासाठी भरपूर काम केलं होतं. त्यानंतर पुढील आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक खालीलपैकी कोण होता? तर तंट्या भिल्ल होता हा आदिवासींचा. म्हणजे तंट्या भिल्ल हा भिल्ल कम्युनिटी मधून त्यांचा नायक बनलेले होते आणि ब्रिटिश सरकारला अगदी सळो की पळो करून सोडलं होतं. पुढील नागरी उठावाची सुरुवात कोणत्या प्रदेशातून झाली? तर नागरी उठाव म्हणजेच काय, तर लोकांचा सहभाग इंग्रजांच्या विरोधामध्ये. तर तो बंगाल आणि बिहार या प्रांतातून झाला. मग त्यावेळेचा अखंड बंगाल होता, म्हणजे त्याच्यामधलाच एक सब पार्ट होता बिहार, जो 1912 मध्ये बंगाल पासून वेगळा बनलेला होता. लक्षात घ्या. 8 नंबरचा प्रश्न आहे हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे असे वसाहतवादानंतर भारतीयांच्या जीवनावर झालेला परिणाम संबंधात कोण म्हणाले होतं? तर असं जॉर्ज ऑक्झेंटेन, सर जॉर्ज ऑक्झेंटेन म्हटलेले होते. दुसरं आर्थिक, म्हणजे हा प्रश्न अनेक स्टेटमेंट मध्ये दिलेले आहे, हे बरोबर स्टेटमेंट मी फक्त इथं काढून दिलेले आहेत. आर्थिक निसरणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवलेला आहे असे वसाहतवादानंतर भारतीयांच्या जीवनावर झालेल्या परिणामांच्या संबंधात खालीलपैकी कोणी स्टेटमेंट केलं होतं? एक अर्थतज्ञ होते रमेशचंद्र दत्त. ठीक आहे, यांनी बोलले होते. पण यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे की भारताचे आर्थिक शोषण खंडणीप्रमाणे झालेले, तर असं न्यायमूर्ती रानडे म्हणतात. तर रानडे काय म्हणतात की हे खंडणीचा प्रकार आहे, परंतु दादाभाई नौरोजी काय सांगतात की हे एक आर्थिक निस्सारण आहे. अशा प्रकारचे हे स्टेटमेंट होते. यानंतर 9 नंबरचा प्रश्न अयोग्य जोडी, पण अयोग्य काढून योग्य जोड्या लावलेल्या आहेत. मग पंडिता रमाबाई जे आहेत तर इथे शारदा सदनची स्थापना केली. ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना महत्वाचा संदेश पण दिला होता. रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब सुरू केला. तर जनाका शिंदे निराश्रित सेवा सदन, ह्या वीरा शिंदे यांच्या त्या बहीण होत्या, वीरा शिंदे यांच्या बहीण, आणि बहीण असताना त्यांनी कर्वेंना सांगितलं माझ्या बहिणीला राहू द्या, तर त्यांनी सांगितलं बहुजनांना माझे आश्रम अजून खुले नाहीत. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे नारायण मेघाजी लोखंडे. बघा मी अजून सांगितलं होतं डबल प्रश्न आला त्याच वर्षी. तर लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून इथे कामगारांचे प्रश्न दिनबंधू मधून 1918 रोजी. पुढील प्रश्न अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर 1918 ला महात्मा गांधीजींनी केली होती. कारण का, तर अहमदाबाद मध्ये कामगारांच्या समस्या खूप मोठ्या होत्या आणि त्या नेहमी आणि वारंवार येतात आणि म्हणून गांधीजींनी काय केलं, तर अशा प्रकारची एक संघटना असोसिएशन सुरू केलेली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की बी पी वाडिया यांनी मद्रास लेबर युनियन कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1918. वाडिया महात्मा गांधीजींना खूप चांगल्या पद्धतीने मानत होते आणि म्हणून त्यांनी मद्रास या ठिकाणी अशा प्रकारची एक युनियन किंवा संघटना बनवली होती. 1920 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले होते? यालाच आपण आयटक या नावाने ओळखतो. इंटक 47 चे आहे आणि त्याचबरोबर आयटक आहे ते 1920 चे. मग लाला लजपत राय हे पहिले आयटकचे कोण होते? अध्यक्ष बनले होते. पुढील प्रश्न आहे 1857 चा उठाव. मी तुम्हाला सांगितलं ना, पाठच करून जाऊ. 1857 चा उठाव, त्याबरोबर कृष्णराव भालेकर आहे, नारायण मेघाजी लोखंडे आहेत, महात्मा फुले यांचे सहकारी आहेत, शाहू महाराज यांचं काम आहे, आंबेडकर यांचे वर्तमानपत्र संस्थात्मक, हे सगळं. 1857 च्या उठावामध्ये भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ यांनी कोणाला विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलेलं होतं? तर हे साताऱ्याचे जे राजे होते तर रंगो बापूजी गुप्ते हे त्यांचे वकील होते. इंग्लंडला 14 वर्ष राहून ते परत आले होते, म्हणून 1857 चा उठावात सहभाग घेतला, परंतु यांनी पहिल्यांदा सपोर्ट केला, नंतर विरोध केला होता. पुढील प्रश्न आहे इथं 1857 च्या उठावाविषयी कोणतं विधान इथं बरोबर आहे? कोणतं विधान बरोबर आहे? तर नंबर 1 कोल्हापूरचे छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावामध्ये सामील होते. दुसरं विधान आहे
रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत आणि सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठावाला सुरुवात केली. ही सगळीची सगळी विधानं बरोबर आहेत. अशा पद्धतीनं आपण 2021 मध्ये झालेली गट ब आणि क पूर्व परीक्षा जी आहे तर याचे सगळे इतिहासाचे PYQ इथं कव्हर केलेले आहेत. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. एक फास्ट अँड फॉरवर्ड टाइप मध्ये तुम्हाला हा प्रश्न आणि उत्तर पटकन तुमच्या डोळ्यासमोरून जातात. मी तुम्हाला टॉपिक सांगतोय कोणत्या टॉपिक वरती प्रश्न रिपीट होत आहेत आणि ते टॉपिक तुम्हाला ह्या लेक्चर मधून कळतायत. अतिशय चांगली गोष्ट आहे. परीक्षेच्या अगोदर एवढे टॉपिक तुम्हाला कॉम्प्रेस करता येतात. म्हणजे एवढा इतिहास वाचत बसण्यापेक्षा तुम्ही कॉम्प्रेस करून एवढे टॉपिक जर वाचले तर प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. आपण यानंतर 2022 गट ब आणि क मध्ये पूर्व परीक्षेला इतिहासाचे प्रश्न बघतोय. 1847 मध्ये मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सर्वप्रथम भारतामध्ये कोणी केली होती तर ती मागणी केली होती ब्राईट या इंग्रज अधिकाऱ्यांनी. बघा भारतामध्ये रेल्वे जी सुरू झालेली आहे ते भारतीय लोकांच्या सोयीसाठी केली की इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी केली हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून ब्रिटिश लोक हे काय पागल नव्हते की जे फक्त भारतीय लोकांच्या आर्थिक सामाजिक धार्मिक बाबतीमध्ये सुधारणा घडवून आणावे म्हणून त्यांनी समाज सुधारणेचा वसा हा शाहू फुले आंबेडकर यांच्यासारखा घेतलेला नव्हता. त्यांना फक्त एकच गोष्ट कळत होती. ती गोष्ट कोणती होती माहिती का तर ती गोष्ट होती नफा कमवणे. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात काहीच घुसत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं. याच्या व्यतिरिक्त ते विचारही करू शकत नव्हते. जशा पद्धतीनं आपल्यापैकी काही ऍस्पायरंट्स आहेत, आपल्यापैकी काही लोक आहेत ज्यांना आपल्या परिस्थितीचं भान आहे, ज्यांना बाकीच्या लोकांचं काही देणं घेणं नसतं, जगामध्ये काय चाललंय चालू घडामोडी सोडून बाकीचं कुठंच काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त एकच गोष्ट दिसते आणि ती गोष्ट म्हणजेच काय आहे तर ती पोस्ट आहे. म्हणून तुम्ही आताच्या परीक्षेसाठी तुम्ही स्वतःचं टार्गेट हे 60+ ठेवलंय का? मला बऱ्याच लोकांचे फोटो येत आहेत की जिथं तुम्ही सर्वात जास्त तुमच्या आता अभ्यासाचा वेळ खर्च करताय तर त्या ठिकाणी तुम्ही पोस्टर लावले, स्टिकर लावले 60+ चे. हे टार्गेट तुम्हाला काय करते आठवण करून देते की तुला याच्यासाठी अभ्यास करायचा आहे, तुला आता रात्रंदिवस अभ्यास करायचा आहे, जागायचं आहे. कारण 60+ हे टार्गेट जर आता ठेवलं तर कमीत कमी आपल्याला 60च्या आसपास मार्क मिळू शकतात. म्हणजे आपण मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय आहोत. जसं ईस्ट इंडिया कंपनीला आणि ब्रिटिशांना नफा आणि प्रॉफिट याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं, तसंच ह्या घोड्याला जर आपण असं बाजूला लावलं झापड तर त्याला दुसरं काहीच दिसत नाही. म्हणजे त्याला हिरवगार गवत ठेवू द्या किंवा त्याला पेन ठेवू द्या किंवा त्याला चणे ठेवू द्या, हरभरे ठेवू द्या, त्याला काहीच दिसत नाही. त्याला फक्त आणि फक्त रस्ता दिसतो. म्हणून तुम्ही पास होता ना तर पास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही झापड लावून टाका. म्हणजे निगेटिव्हिटी आहेत, काही लोक असतात, काही नातेवाईक असतात, परिस्थिती असते. ह्या सगळ्या गोष्टींना फक्त सध्या दुर्लक्ष करायची वेळ आहे. आणि फक्त अशा प्रकारचं जर झापड लावलं तर 100% सांगतो तुम्ही या तुमच्या ड्रीम पोस्ट पर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हा, त्याच्यामध्ये आम्ही सोबत आहोत तुमच्या सगळ्यांच्या. हा, आणि अजून एक महत्वाचे, हे टार्गेट तुम्ही लिहिलंय का? जर आतापर्यंत मिल्खा सिंग यांचा मूवी पाहिला परीक्षेच्या अगोदर जर तुम्हाला खूपच टेन्शन आलं तर तुम्ही नक्की जरूर बघून जा. मिल्खा सिंग त्यांनी काय सांगतात तर एअर इंडियाच्या फ्लाईट मध्ये आपल्या गुरुकडे जातात आणि सांगतात की सर पुढची जी रेस आहे आता ऑस्ट्रेलियाची रेस हे हरून आलेले होते, ठीक आहे, आणि मग पुढची जी रेस आहे तर ह्या रेस मध्ये त्याचा रेकॉर्ड कितीचा आहे हे सांगा. मग ते रेकॉर्ड एका कागदावरती त्यांचा कोच लिहून देतो. कागदावरती लिहून देतो. आता मी पण तुमचा कोच आहे ना, मग तुम्हाला आता या बोर्डवरती लिहून देतो की हे तुमचं टार्गेट आहे. आणि तुम्ही ज्या देवाला, ज्या माणसाला, ज्या पुस्तकाला, ज्या डेस्कला किंवा ज्या लायब्ररीला तुम्ही मानता तर तिथे हे टार्गेट लिहून ठेवा. गुरु नानक यांच्या समोर मिल्खा सिंग यांनी आपलं टार्गेट ठेवलं आणि पुढच्या रेसमध्ये हे फ्लाइंग सिख बनलेले होते. सो मला असं म्हणायचंय की तुम्ही 60+ जर टार्गेट ठेवलंच आहे आणि 100% ठेवलेलं असणार आहे, जो माझा व्हिडिओ बघतो तर त्यानं 100% हे काम केलेलं असणार आहे पहिल्यांदा. कारण तुम्ही तुमचं टार्गेट जर विसरला असाल तर तुमच्या त्या पेनाने लिहिलेला कागद हा तुम्हाला तुमचं टार्गेट विसरू देणार नाही. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लावून ठेवायचंय. जसं कंपनीला नफ्याशिवाय काही कळत नव्हतं तसं मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना ह्या पोस्ट शिवाय आणि या परीक्षेशिवाय दुसरं काहीच नाही सुचलं पाहिजे. सो एनिवे पुढचं, आता
याच्यातून तुम्ही मोटिवेशन किती घेताय आणि मोटिवेशन तुमच्या परीक्षेपर्यंत 11 ते 12 ह्या वेळेपर्यंत तुमचं टिकून किती राहतं खूप मॅटर करतं. सो ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांसाठी. ओके, त्यानंतर बघा इथे हा प्रश्न झालेला होता, रेल्वे कशासाठी सुरू केली, नफा किंवा इकडून तिकडून मालाचे ट्रान्सफर, आणि याचा उपयोग 1857 मध्ये झालेलाच होता त्यांना. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते, तर भाऊ दाजी लाड हे विधवा पुनर्विवाह याची पुरस्कर्ते होते. यांनी कुष्ठरोगावर ते औषध शोधलेलं होतं. त्याचबरोबर हे ग्रँड मेडिकल कॉलेज याचे ते पहिले स्टुडंट होते. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, अर्जुन सखाराम हे 3 भारतीय विद्यार्थी होते. ठीक आहे. त्यानंतर इंडियन असोसिएशन नावाची संघटना 1869 ला बनली, त्याचे ते अध्यक्ष बनले होते, इंग्लंडची शाखा. अजून कशाला, मुंबईकर, मुंबईमध्ये भाऊ दाजी लाड यांच्या जिवंतपणी एक संग्रहालय उभं केले ब्रिटिश सरकारने, आणि ते संग्रहालयाचं उद्घाटन आताच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केले. ते संग्रहालय नक्की बघायला जा, आणि बघायला गेलं की नेहमीप्रमाणे मला फोटो तर तुम्ही 100% पाठवणारच आहात, कारण मी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी जेव्हा व्हिजिट करतो किंवा भेटीला जातो, तर त्या वेळेला तिथले फोटो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन काही गोष्टी मिळतात. माझ्यासोबत काही मी स्टेटसच अशा लोकांची ठेवतो की जे खरंच त्याच्याशी त्या गोष्टीसाठी इलिजिबल असू शकतात, म्हणजे माझ्यापेक्षा मोठी लोक असतात, आणि त्यांच्या बरोबरचे मी फोटो ठेवतो, ज्याच्यातून तुम्ही कधी भेटता किंवा नाही भेटत आहे, पण त्याच्यातून तुम्हाला पण प्रेरणा मिळते. अशी लोक सुद्धा तुम्हाला मिळतात. आलं लक्षात. म्हणून मी जिथं जिथं जातो तर ऐतिहासिक काय भेटलं किंवा अजून काही मोटिवेशन साठी भेटलं तर 100% त्याचं फोटो स्टेटस व्हॉट्सअप किंवा इतर तुम्ही पाहतच असता. सो या भाऊदाजी लाड या संग्रहालयात जर तुम्ही गेला तर 100% फोटो क्लिक करा आणि तुम्ही पाठवा, जसं तुम्ही मला रेग्युलर पाठवतात. ठीक आहे. मला एक उल्लेख करायचा आहे, आतिश म्हणून एक विद्यार्थी आहेत, आतिश, आणि न चुकता रोज सकाळी 9 वाजता मला एक मोटिवेशनचा मेसेज असतो. आतिश, आय थिंक त्यांचं नाव उघडे दुसरंच काहीतरी असावं, पण एक 9 वाजता रोज एक मेसेज असतो, आणि न चुकता मोटिवेशनचा मेसेज. म्हणून एक गंमत सांगतो की तुम्ही जेव्हा इतर लोकांना मोटिवेट करायला जाता किंवा इतर लोकांना मोटिवेशन करता, मोटिवेशन देता, तर त्यावेळी तुम्ही निगेटिव्ह मध्ये कधी जात नाही. लक्षात ठेवा, तुम्ही इतरांना जेव्हा पॉझिटिव्ह काहीतरी सांगत असता तर त्यावेळी तुम्ही निगेटिव्ह विचार कधीच करू शकत नाही. आलं लक्षात. आणि म्हणून तुम्ही इतरांना, कारण आपल्याला रडवण्यासाठी आणि दुःख देण्यासाठी अनेक लोक आहेत, हे जग भरलेले त्याच्यासाठी, आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही कोणाच्या हसण्याचं, कोणाच्या आनंदाचं जर कारण बनत असाल तर तुम्ही सार्थकी झालात. म्हणून माझ्या लेक्चर मधून तुम्ही इतिहासावरती तर 100% प्रेम करताच, इतिहास ना आवडीचा विषय आवडीचा तर होतोच, तो प्लस पॉइंट आहे. दुसरा पॉइंट असा आहे की अजून काही चांगल्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यातून तुम्ही चांगला माणूस कसा बनाल, तर असा एक माझा प्रयत्न आहे. म्हणून तुम्हाला जर प्रश्न इंटरव्ह्यूला, मुलाखतीला जर विचारलाच कोणी, तर तुम्हाला अधिकारी का व्हायचंय, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सविस्तर ह्या परीक्षेनंतर सांगणार आहे. परंतु एक मात्र तोपर्यंत लक्षात ठेवा की मला चांगला माणूस पहिल्यांदा बनायचंय, अधिकारी ऑटोमॅटिक चांगला बनतो माझ्यातला, म्हणून पहिला चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ओके, अधिकारी तर तुम्ही 100% बनणारच आहे, असा मला तुमच्यावरती विश्वास आहे. तुमचा तुमच्यावरती विश्वास आहे का, हा प्रश्नही मला, तर याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय. पुढील प्रश्न आहे, येतं व्यक्ती ओळखायचं आपल्याला. इंडिया नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं, बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी केलेली होती, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिलेले होते. मग कोण असतील, दादाभाई नौरोजी हे होते. आणि दादाभाई नौरोजी यांनी इंडियन नॅशनल युनियन याचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस केलेलं होतं. त्यांनी आर्थिक निसरणाचा सिद्धांत मांडलेला होता. त्याचबरोबर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारतीय खासदार होण्याचा पहिला मान दादाभाई नौरोजी यांना दिला जातो. इंडियन नॅशनल काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष नौरोजी राहिलेले होते. भारतीय राजकारणाचे पितामह म्हटले जातात त्यांना. बाळशास्त्री जांभेकर यांचे गुरु होते आणि हे त्यांचे शिष्य होते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील 4 नंबरचा प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता, तर लोकशिक्षण हा होता. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, दादाभाई नौरोजी. त्यानंतर फिरोजशाह, 5 नंबर, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती तेलंग ह्या व्यक्तींनी कोणत्या असोसिएशनशी संबंधित होते, तर ह्या व्यक्ती 1885 मध्ये स्थापन झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, तर याच्याशी ते संबंधित होते. ठीक आहे, बॉम्बे
प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना, बॉम्बे असोसिएशन ही 1852 ची संघटना आहे. तर याचं स्वरूप हे पुन्हा नवीन स्वरूपामध्ये अशी संघटना सुरू झाली होती. ही संघटना नाना यांच्या मृत्यूनंतर 1865 नंतर थोडीशी काम करत नव्हती, निष्क्रिय अवस्थेत गेली होती, त्याला पुनर्जीवन दिलं होतं अशा नावाने. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी कोणती विधाने बरोबर आहेत? मग विधाने इथं 2 दिलेले आहेत. पहिलं विधान, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण झालं, बरोबर आहे, म्हणजे बरोबर विधान घेतलेले आहेत. त्यानंतर नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केलेली होती. तर हे दोन्ही विधान काय केले, दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये. म्हणून रस्ते परिषद ही पण खूप नवीन कन्सेप्ट आहे. इंडियन रोड काँग्रेस, ठीक आहे, इंडियन रोड काँग्रेस ही पण नवीन कन्सेप्ट आहे, त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. म्हणून काँग्रेसमध्ये फक्त सामाजिक परिषद, राजकीय, सामाजिक आणि त्याचबरोबर औद्योगिक, त्याच्याबरोबरच तुम्हाला कामगार किंवा संघटना यांच्यासाठी पण आहे. परंतु इथे रस्त्यासाठी पण काँग्रेसने काम केलं होतं, हे आपल्याला दिसलं पाहिजे. आता गडकरी साहेबांचं काम खरंच खूप छान आहे. ठीक आहे, ज्या कामाची स्तुती करता येऊ शकते आपल्याला मुक्त कंठाने, तर त्या कामाची स्तुती केली पाहिजे. मग तुमच्यासाठी आपला चॅट बॉक्स खालचा रिकाम आहे. ओके, बरं, इथं तुम्ही माझी करू शकता आणि इतर लोकांचीही करू शकता, आपलं काही ओपन आहे सगळं. ठीक आहे, त्याच्यानंतर 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटनेची स्थापना कोणी केली होती? 1890 मध्ये संघटनेची स्थापना तर नारायण मेघाजी लोखंडे, आलं लक्षात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रथम काँग्रेस अधिवेशन 1885 रोजी योमीचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या ठिकाणी झालं होतं? मुंबईला झालं होतं. परंतु पुण्यामध्ये होणार होतं. मग या पुणे आणि मुंबईमध्ये का झालं होतं? तर लास्ट टाइम सांगितलं होतं की या ठिकाणी कॉलरा नावाचा रोग आल्यामुळे प्लेग हा 1897 मध्ये आला होता. ज्या प्लेगने नारायण मेघाजी लोखंडे घेतले, ज्या प्लेगने सावित्रीबाई फुले घेतल्या, ज्या प्लेगने डॉक्टर यशवंत फुले घेतले, असे अनेक लोक प्लेगने खाऊन टाकले होते. तर 1857 नंतर खाल्लेले होते. ठीक आहे, परंतु इथं पुण्यामध्ये जेव्हा येणार होतं तर पुण्यामधली संपूर्ण जबाबदारी हे पुणे सार्वजनिक सभा याच्याकडे दिलेली होती. परंतु कॉलरामुळे हे कॅन्सल झालं. मग इथं मुंबईला जेव्हा गेलं होतं तर त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संघटनेनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी उचललेली होती. लक्षात ठेवा, 72 सदस्य होते. त्यानंतर पुढील बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये 8 नंबर मध्ये 4 ऑप्शन दिले, 4 ऑप्शन इथं देतोय, बरोबर. 1886 दुसऱ्या अधिवेशनामध्ये कलकत्ता या ठिकाणी झालं होतं. कोणाच्या अध्यक्षतेखाली? दादाभाई नौरोजी. तिसरं अधिवेशन मद्रास या ठिकाणी झालं होतं, बदरुद्दीन तय्यबची यांच्यात. मग या अधिवेशनाचं कोणत्या वर्षी? 1887. या अधिवेशनात सामाजिक परिषद बनलेली होती. 1888 रोजी चौथं अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी. काँग्रेस पाठच करून जा, समजतंय का सगळ्यांना? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तोंडपाठ करून जावा. कारण का तर प्रश्न आलेले आहेत आणि त्याचं रेकॉर्ड मी तुम्हाला 2 व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे, भाग 1 आणि भाग 2 मध्ये. आणि जर पाठीमागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर जाऊन बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1857 चा उठाव, शाहू फुले आंबेडकर, 3 झाले, शाहू फुले आंबेडकर, वीरा शिंदे, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई, ह्या 6 झाल्या. लिहून ठेवू का तुम्हाला सगळ्यांना? हा, इथं लिहून ठेवतो, अपेक्षा करतो तुम्हाला व्यवस्थित समजेल. कोण कोण सांगितलं? शाहू फुले, एकही उल्लेख नाही, हा खूप आदरपूर्वक आहे उल्लेख, तर उगा याच्यावरून कॉन्ट्रोवर्सी कराल तुम्ही. शाहू फुले आंबेडकर, त्याच्यानंतर वीरा शिंदे, काही लोक म्हणत होते सुपर 6 सांगा, तर हे आहे सुपर 6. वीरा शिंदे, पंडिता रमाबाई, आणि तिसरे आहेत महर्षी कर्वे. ओके, हे महर्षी कर्वे हे झाले सुपर 6. याच्या व्यतिरिक्त अजून 3 मला सांगायचे, ते 3 खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत. कोण कोण आहेत? तर पहिले आहेत लोकहितवादी, दुसरे आहेत न्यायमूर्ती रानडे, आणि तिसरे आहेत दादोबा तरखडकर. ओके, दादोबा तरखडकर. तर ह्या 6 आणि प्लस ह्या 3 अशा प्रकारच्या 9 व्यक्ती जर केल्या तर सांगतो कमीत कमी 2-3 प्रश्नांची तयारी 100% इथं होऊन जाते. हे 6 + 3 तुम्हाला समजले का? समजले असतील अपेक्षा करतो. 1857 चा उठाव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हे पण तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. दुसरी गोष्ट, सभा समाज संघटना फिक्स करून जावा. कमीत कमी 1 ते 2 प्रश्नांची फिक्स तयारी. एवढे जर टॉपिक आता केले ना, 100% सांगतो 6 ते 7 प्रश्न इथंच कव्हर होतात तुमचे. आलं लक्षात? एवढं बाकीचं काही एवढं प्रेशर घेण्याची गरज नाही. म्हणजे मी म्हणतो की तुम्हाला एवढी मोठी बाहुबली थाळी खाण्याची गरज नाही.
तुम्हाला प्रोटीन कार्बोहायड्रेट एवढेच पाहिजे असेल दिवसभरासाठीचे, तर तुम्हाला एक हेल्दी प्रोडक्ट खाऊन सुद्धा मिळू शकतात. एवढी मोठी थाळी खाण्याची अजिबात गरज नाही. आता फक्त एवढंच प्रोडक्ट खायचे, आता एवढंच फक्त वाचायचं आहे, एवढं मोठं वाचत बसायचं नाही. म्हणून ते पेजेस तुम्हाला 35 पेजेस सांगतो ना बॅक टू बॅक, झेरॉक्स करून वाचा, बस झालं, तेवढंच सफिशियंट आहे. त्यानंतर आपण बघूया अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अलाहाबादचं अधिवेशन झालं होतं. त्याचे अध्यक्ष कोण राहिले होते, तर सर जॉर्ज यूल हे त्याचे अध्यक्ष होते. आणि याच्यासाठी जमीन लॉर्ड डफरीनने अधिवेशनाला जमीन दिलेली नव्हती. तर हे जमीन कोणी दिलेली होती, तर हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, एका राजाने संस्थानिकाने दिलेली होती. ठीक आहे. पुढील आपण 2022 मध्ये अजून काही प्रश्न आहेत. 9 नंबरचा 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापन झालेली होती, तर फेडरल कोर्ट बनलेलं होतं, रिझर्व्ह बँक बनली होती आणि फेडरल रेल्वे बनले होते. म्हणजेच काय, तर वरीलपैकी सगळे ऑप्शन बरोबर आहेत. 1935चा भारत शासन कायदा, 1858चा भारत शासन कायदा, 1773चा कायदा आणि 1813चा कायदा, हे 4 कायदे करायचे तुम्हाला. कोणकोणते सांगितले, तर 1773चा कायदा, ठीक आहे, 1773चा, त्याच्यानंतर 1813चा कायदा, त्यानंतर 1858चा कायदा, त्यानंतर 1919चा कायदा आणि 1935चा कायदा. किती झाले, 5 झाले. विनाकारण डोंगर पोखरण्यात काहीही अर्थ नाही. तर एवढे कायदे करा. एखादा प्रश्न आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार आणि माझ्या अंदाजानुसार या कायद्यावरती फिक्स प्रश्न पडतो, सांगून देतोय तुम्हाला. आला तर माझं वाक्य खरं ठरेल, नाही आला पुढच्या परीक्षेला येऊ शकतो, पण अंदाज माझा हा आहे. पुढील प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा कोणता उद्देश होता, तर जास्तीत जास्त नफा कमवणे. बघा, नफा मी अगोदर पासून सांगतो तुम्हाला, नफा कमवणे. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री पळईकर यांचं शुद्धीकरण खालीलपैकी कोणी केलं होतं, तर हे बाळशास्त्री जांभेकर. म्हणून शेषाद्री प्रकरण खूप गाजलेलं होतं त्यावेळेचं, बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर विशेष, दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरंग यांनी कोणत्या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना केली, तर मानव धर्म सभा 1844 आहे, सुरत या ठिकाणी. बदली झाली, अगोदर सांगितलं होतं, पाठ करून जेव्हा सभा समाज संघटना, परत रिपीट झालंय क्वेश्चन. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती, तर अॅनी बेजंट यांनी केली होती. आणि हे कॉलेज नंतर मदन मोहन मालवीय यांना चालवायला, म्हणजे अर्थात केअरटेकर म्हणून दिलं होतं. नॉर्मल स्कूल आणि व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली, केशवचंद्र सेन यांनी केली होती, जे ब्राह्मण समाजामध्ये उच्च शिक्षित व्यक्ती होते. यांच्याकडून प्रेरणा घेऊन मग प्रार्थना समाज सुरू केला होता तरखडकर बंधूंनी. 12 नंबरचा प्रश्न आहे, संथालांच्या उठावाबद्दल कोणते विधान योग्य आहे, तर संथालांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला, अगदी बरोबर, इंग्रजांच्या विरोधात जाऊन. त्यानंतर इथं ओ मॅली या अधिकाऱ्यांनी संथालांच्या चकमकीचा वृत्तांत हा दिलेला होता आपल्या न्यूजपेपर मध्ये, तर हे सुद्धा बरोबर आहे विधान. 13 नंबरचा प्रश्न येतोय की महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची अयोग्य जोडे आपल्याला जुळवायचे. पण चुकीचे उत्तर देण्यापेक्षा मी सगळी उत्तरं बरोबर दिलेली आहेत. तिथं श्रीधर परांजपे वर्धा नागपूर या ठिकाणचं नेतृत्व, सिद्धनाथ काणे हे यवतमाळ मधून होते, डॉक्टर होते. दुसरं दादासाहेब खापर्डे टिळकपंथी होते, हे अमरावती मधून. तर गंगाधर देशपांडे हे बेळगाव मधून होते. अर्थातच वरीलपैकी कोणताही चुकीचा पर्याय नाही, म्हणजे सगळे पर्याय इथं बरोबर दिलेले आहेत. 1 लाईन मध्ये असे प्रश्न टाकणे क्वेश्चन इंटू क्वेश्चन मध्ये थोडंसं अवघड काम असतं, परंतु मी इथं सोपं केलेलं आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्यवस्थित समजत असेल, आणि जर समजत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा त्याचबरोबर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि याची पीडीएफ ऑलरेडी ह्या पीवायक्यू ची पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे टेलिग्राम वरती किंवा मी व्हॉट्सअप वरती पाठवून देतोय. आलं लक्षात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 14 नंबरचा, हिंदू मुस्लिम हे दोन्ही राष्ट्र असून ते विरोधी राष्ट्र आहेत असं विधान खालीलपैकी कोणी केलं होतं, तर हे सर सय्यद अहमद खान यांनी केलं होतं. मुस्लिम धर्म सुधारणेतले पहिले व्यक्ती असं म्हणतात त्यांना. त्यांनी फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदू पासून वेगळं केलं पाहिजे असं कोण म्हटलं होतं, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे प्राचार्य बेक यांनी म्हटलं होतं. पुढील, महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी नाही, परंतु भारतीय मुसलमानांनी हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे असं कोण म्हटलं होतं, मोहम्मद अली जिना यांनी म्हटलेलं होतं. ठीक आहे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता. दुसरं, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा देश आहे असं विधान कोणी म्हटलं होतं, विदा सावरकर यांनी म्हटलेलं होतं. तर क्रांतिकारी चळवळ तुम्हाला टॉपिक करायचंय, म्हणजे इथं तुम्हाला हे टॉपिक जे सांगतो महत्वाचे, तर त्या टॉपिक मध्ये एक एक टॉपिक कसा वाढत चाललाय बघा. क्रांतिकारी चळवळीवरती पण एक प्रश्न विचारला जातो. ह्या सगळ्यांची पीडीएफ एक बनवलेली आहे, किती पानांचे, 17 पासून 23 पर्यंत. तर सगळी पीडीएफ 1 लाईन मध्ये 15 मिनिटात वाचून होते.
15 मिनिटात एवढे सगळे प्रश्न तुमचे पटकन वाचून होऊ शकतात. मॅक्झिमम तुमचा समजा अर्धा तास जरी गेला तर सगळे पीवायक्यू मधून अंदाज येतो की 1857 किती वेळा आले, काँग्रेस किती वेळा आले, क्रांतिकारी चळवळ किती वेळा आले, महात्मा फुले किती वेळा आले, डॉक्टर आंबेडकर किती वेळा आले, शाहू महाराज किती वेळा आले, पंडित रमाबाई किती वेळा आल्या. सगळं जर काढलं तर तुम्हाला अंदाज येईल की नेमकं वाचायचंय काय. लेट झालंय पण थेट जायचंय एका तासामध्ये आयुष्य बदलण्यासाठी. यानंतर आपण पुढील महत्वाचा इथं प्रश्नांचं हे करतोय 2000 इथं झालं 2022. आता 2023 मध्ये जातोय. 1857च्या उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं गव्हर्नरला कोणत्या वाटलं होतं? लॉर्ड कॅनिंगला. अरे हे भारतामध्ये असणाऱ्या परकीय सत्तेला पाने पाजून अटकेपर्यंत झेंडा फडकवण्याची ताकद ठेवत होते हे शिंदेने जर उठावा सहभाग घेतला असता तर 1857चा 1947चं स्वातंत्र्य जे आहे तर 1847 ला आपल्याला स्वातंत्र्य घोषित करावं लागलं असतं. हे शिंदे एवढे ताकदवान आहेत. आलं लक्षात? बघा त्यानंतर पुढे स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली दरबार हा पहिला आहे. तर कोणी हजेरी लावली होती? तर गवा जोशी उर्फ त्यांना सार्वजनिक काका असं म्हणतो आपण. मग पुणे सार्वजनिक सभेचे सर्वेसर्वा होते. 1880 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु 70 पासून 80 10 वर्षामध्ये पुणे सार्वजनिक सभेला अगदी वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. बॉम्बे मिल हँड असोसिएशन संस्था आहे 1884 ची. पुन्हा आले नारायण मेघाजी लोखंडे. मुंबई गिरणी कामगार संघ त्याला मराठीत बोललं जातं. आणि महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. फिक्स प्रश्न येऊ शकतो, करूनच जमाला तर वाटतंय असं. ठीक आहे. स्थापन करीत असताना नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? रघु भिकाजी गेनू बाबाजी नारायण सुरकोजी विठ्ठलराव कोपरगावकर कृष्णाजी अर्जुन केळुसकर रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार एवढ्या व्यक्तींनी त्यांना मदत केलेली होती. 1884 ला 23 सप्टेंबर 1884 ची सभा येते. दादोबा तरखडकर, आत्माराम पांडुरंग आणि वामन आबाजी मोडक आणि भाऊ महाजन यांनी 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. स्टेटमेंट्स आहेत ते सगळे. सुबोध पत्रिका मग इथं इन द लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे ब्रीदवाक्य प्रार्थना समाजाचं आहे आणि त्याचं मुखपत्र होतं सुबोध पत्रिका. आणि सुबोध पत्रिकेचं ब्रीदवाक्य होतं सत्यमेव जयते, ज्यांनी अनेक लोकांचे रिझल्ट खाऊन टाकले होते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे. पुढील त्यातलं नारायण मल्हार जोशी नामा जोशी यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती 1909च्या दरम्यानची. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे. हरिद्वार या ठिकाणी मी अगोदर तुम्हाला कमेंट करायला जो प्रश्न दिला होता तर त्याचं उत्तर इथं आहे बघा. ठीक आहे. बघा तर हरिद्वारचे काशिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे तारीख आहे 9 एप्रिल 1915. आणि त्याचबरोबर हिंदू महासभेचे अध्यक्ष हे बॅरिस्टर मुंजे होते. तिसरं आहे डॉक्टर मुंजे हेडगेवार आणि डॉक्टर परांजपे यांनी नागपूर या ठिकाणी 11 नोव्हेंबर 1923 मध्ये हिंदू महासभेची शाखा सुरू केली होती. पण ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये RSS पण बनली होती 1925 ला. ज्या RSS ला आता 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यावरती 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटनांमध्ये RSS जातं तर त्याच्यावरती एक प्रश्न बनू शकतो. दुसरी गोष्ट इथं 75 वर्ष 100 वर्ष 125 150 200 ठीक आहे एवढ्या वर्ष पूर्ण झालेल्या घटना मी PDF मध्ये बनवलेल्या आहेत. ती सगळी PDF तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्या PDF मधून जर तुम्हाला चांगले प्रश्न कव्हर होणार असतील तर ती PDF तुम्हाला हिस्ट्री फॉर ऑल टेलिग्राम वरती मिळते किंवा आपल्या माझ्या मोबाईल नंबर वरती मी तुम्हाला पाठवून देण्याची सोय करतो. 2023 मधला पुढचा टप्पा 1857च्या उठावाच्या वेळी कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावलेली होती? 1857चा उठाव परत आला. नील अँड हॅवलॉक होता, ऑट्रम अँड लॉरेन्स बंधू होते, कॅम्पेल आणि सर ह्यू रोज होते. ठीक आहे. त्यानंतर 1875 मधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या भागात झाला होता? तर भिमडी, शिरूर, पारनेर, नगर याच्यावरती मी सुरुवातीला जो बोललो होतो त्याच्या प्रश्नाचं उत्तर होतं सुपे. ठीक आहे. पुढे इंदापूर, हवेली, बागलान आणि सातारा. बागलान जे आहेत ना, बागलान त्याचंच नाव आहे सटाणा. आमचे एक मित्र आहेत नितीन जाधव, भारत सरकारचे ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणून ते काम करतात, सध्या मद्रासमध्ये आहेत. आणि एक आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक आता नुकतीच पोस्ट त्यांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी आहेत तर त्यांच्या नावाने आणि ती त्यांची समाधी आहे बागलान सटाणा. खूप दुर्लक्षित अवस्थेत आहे
आवाज उठवला पाहिजे, तिथं वास्तू त्यांची व्यवस्थित झाली पाहिजे, तर त्याच्याकडे लक्ष केलं पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं दादा मला त्या समाधीचे फोटो हवे आहेत. त्यांनी चक्र फिरवलं, 5-10 मिनिटांमध्ये मला फोटो पण आला. मी म्हटलं कसं काय, तर त्यांनी सांगितलं मी बागलांमध्ये त्यांचं बालपण गेलं होतं, मित्राला पाठवलं, फोटो पाठवून दिले त्यांनी. तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा आपल्या टेलिग्रामवरती टाकून देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे बालपणीचे मित्र आहेत, मित्र पण असे ठेवा की ते तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह राहिले पाहिजे, तुम्हाला नेहमी मोटिवेट केलं पाहिजे, तुमच्या सक्सेस बद्दल तुमच्या प्रगतीबद्दल बोललं पाहिजे. आलं लक्षात, मित्र असे पाहिजेत आपल्याला, फिलॉसॉफी ही सांगते. त्यानंतर श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी म्हणजेच हा 1875चा शेतकऱ्यांचा उठाव एवढ्या भागात झाला होता. 8 नंबरचा प्रश्न आहे, 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिलेल्या होत्या, त्याचं कारण काय होतं? 1919चा कायदा. बघा इथं सांगितले की मी तुम्हाला 1919चा कायदा सांगितलंय, ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर क्रांतिकारकांच्या चळवळीतून भारतीयांमध्ये असंतोष वाढत होता. दुसरं जहालवाद मवाळवाद 1916 ला युती झालेली होती. काँग्रेस मुस्लिम लीग लखनौ करारामध्ये युती झाली होती. आणि पहिलं महायुद्धाने, हे पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 याच्यामुळे राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून तर सरकारने 1919 ला मॉन्टेग्यू चमचमट रिफॉर्म ऍक्ट आणला होता, तो दुसरा होता. पुढे जहाल इथं 1889 मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न होते, ठीक आहे. त्यानंतर इथं हे स्टेटमेंट आहे 4 प्रकारचे. 1891 मध्ये राष्ट्रीय सभेचे 7वं अधिवेशन पी आनंदाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं 1891 ला. 1895 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन 11वं पुण्यामध्ये झालं होतं, ज्याचे अध्यक्ष सुरेशचंद्र बॅनर्जी हे झाले होते. त्यानंतर 1897 रोजी राष्ट्रीय सभेचे 13वे अधिवेशन अमरावती येथे शंकर नायर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं होतं. 97 ला हे अधिवेशन लंडनला घेऊन जाणार होते, परंतु ते कॅन्सल केलं आणि हे अधिवेशन इथं घेतलं होतं. 10 नंबरचा प्रश्न आहे, 10च प्रश्न 2023 ला विचारलेत. 10 नंबरचा प्रश्न आहे, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणत्या चळवळीमध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता? तर गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन वाद याच्यामध्ये सेनापती बापट यांनी सहभाग घेतला होता. इंडिया हाऊस मध्ये राहत होते, मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी होते, म्हणून तर सेनापती त्यांना पदवी दिलेली होती, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण 2020 पासून 23 पर्यंत 4 वर्षाचे, कोणते 4 वर्षाचे, 2020, 21, 22 आणि 23 अशा 4 वर्षाचे इतिहास या विषयाचे PYQ या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि अपेक्षा करतो तुम्हाला जाता जाता नेमकं काय वाचायला पाहिजे 2 तासामध्ये, 3 तासामध्ये, 4 तासामध्ये, अर्ध्या दिवसामध्ये, तर याचा अंदाज ह्या PYQ मधून आलेला आहे. व्हिडिओ आवडलाच असेलच, तर आवडला असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी. लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या या YouTube वरती नवीन असाल तर. आता एक सूचना आहे की कंबाईनची ऍग्रीगेट बॅच 2025 साठी आपण बनवलेली आहे, सुरू होते आता लवकरच. आणि याच्यामध्ये हे सगळी जी तज्ञ मंडळी आहेत तर किमान 10 वर्षाचा अनुभव आहे. मग ऑफलाईन करण्यासाठी इथं इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोड नवी पेठ पत्ता आहे. ऑनलाईन करण्यासाठी अमोल पाटील हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचंय किंवा खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल जर केला साधा तर तुम्हाला बाकी सगळी डिटेल्स माहिती मिळते. अनुभवी लोकांकडून शिकण्याची ही सुवर्ण संधी आहे. चुकीचे शिकवणारे चुकीचे शिकवत नाही, परंतु त्या दर्जाने शिकवणारी लोक जे आहेत ते तुम्हाला इथं भेटतील. ओके. दुसरी सूचना आहे, इतिहास विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस आहेत, याच्यासाठी हिस्ट्री बाय सचिन गुळी हे ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचंय. आणि या ब आणि क या परीक्षेसाठी आता पण आपल्याकडे बॅच आहे, रिव्हिजन बॅच किंवा त्याला वन डे बॅच म्हणू. पण आता तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते 10-12 व्हिडिओ बघू शकता 10-12 तासाचे. नसेल तर त्याच्यानंतरच्या ज्या काही एक्झाम्स आहेत तर त्याच्यासाठी या सगळ्या बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत. माझा नंबर ऑलरेडी इथं दिलेला आहे. जर इतिहासाच्या बॅच बद्दल रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला घ्यायचे असेल, अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा साधा कॉल केला तरी चालेल, डिटेल्स मध्ये माहिती देतो. आता हे सगळं झालेलं आहे, परंतु एकदा मी सल्ला आणि साथ ह्या गोष्टीवरती तुम्हाला एक उदाहरण देतो. सल्ला आणि साथ शेवट आहे, मग आता बघायला हरकत नाही 1-2 मिनिटासाठी. 2 पक्षी म्हणजे एक पक्षी आपल्या बाळासोबत समुद्राच्या किनाऱ्यावरती काहीतरी टिपून खात होता. अचानक पाणी आलं आणि त्या बाळाला ते पाणी समुद्र आतमध्ये घेऊन गेलं. आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तो जो पक्षी होता म्हणजे आई जी होती, तर ह्या आईने काय केलं, तिला प्रचंड राग आला. कारण का, तर तिचं मूल हा समुद्राने खाल्लेलं होतं. आणि अशा फेज मध्ये ती काय केली की एका दगडावरती बसली आणि चोचीनं पाणी घेऊन असं बाहेर फेकू लागले. इतर पक्षी बोलले
की तू वेडी झाले, काय झालंय तुला, हे समुद्राचं पाणी निघणार नाही तुझ्या प्रयत्नाने. तिनं सांगितलं मला सल्ला नको आहे, या समुद्राने माझं बाळ खाल्लेले, ते बाळ मला परत पाहिजे. स्टोरी लक्ष देऊन ऐका. हे अगोदर सांगितलेले परत एकदा सांगण्याची गरज याच्यासाठी वाटते की आम्ही तुमच्यासाठी चांगलं काम करतोय, तुम्ही चांगला प्रयत्न तुम्ही स्वतःसाठी करताय की नाही याच्यासाठी आहे. म्हणून साथ आणि सल्ला या दोन गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. हा पक्षी इतर लोकांना सांगतो की ह्या समुद्राने माझं बाळ खाल्लेलं आहे, हे बाळ मला परत मिळवण्यासाठी मी हे पाणी काढून टाकणार आहे. ते पक्षी म्हणतात तू वेडी झाली म्हणे, पाणी का निघणार नाही. ती आई सांगते की मला सल्ला नको आहे, मला साथ पाहिजे. आलं लक्षात. मग तो पक्षी जातो, तो म्हणतो जाऊ दे यार, आपलाच आहे कोणीतरी, मदत करूया. मग ते पक्षी येतात, अनेक पक्षी येतात, अनेक पक्षी येतात. अनेक पक्षी त्याला पहिल्यांदा सांगतात त्या आईला की हे पाणी निघणार नाही. ती म्हणते मला सल्ला नको आहे, मला साथ हवी आहे. लक्षात आलं. मला सल्ला नको आहे, साथ हवी आहे. आणि मग ते सगळे पक्षी म्हणतात ठीक आहे ना, मदत करूया. सगळे पक्षी गोळा होतात. इव्हन असं कथेमधला, काल्पनिक कथेतला आपले जे विष्णू महेश, विष्णू ब्रह्म, विष्णू महेश जे आहेत, तर याच्यापैकी विष्णूचं वाहन आहे गरुड आणि तो एक पक्षी आहे. मग गरुड काय म्हटला की महाराज सगळे जगातले पक्षी त्या समुद्राचं पाणी काढण्यासाठी व्यस्त आहेत आणि मी जर इथं राहिलो तर ते मला माफ होणार नाही, स्वतःकडूनच माफी करणार नाही, मी माफ करणार नाही, म्हणून मी पण तिथे गेलो पाहिजे. म्हणून गरुड म्हटला की मी चाललो. ते म्हटलं अरे माझ्या वाहनाचं काय करू, नंतर बघू म्हणे, येऊ आपण परत. मग त्याच्यासाठी कशासाठी चाललंय विष्णू विचारलं तर त्याच्यावरती ते म्हटले, गरुड म्हटला की हे पाणी काढायचंय सगळं समुद्राचं, कारण त्या पक्षाचं बाळ त्या समुद्राने खाल्लेलं. विष्णू म्हटलं तुम्ही सगळे वेडे झालात, समुद्राचं पाणी निघणार नाही. गरुडाने त्याला सांगितलं की आम्हाला सल्ला नको आहे, आम्हाला साथ पाहिजे. आमची भूमिका जी आहे तर आमची भूमिका सल्ला आणि साथ ही दोन्ही देण्याची आहे. तुमची घेण्याची आहे की नाही हे मला नक्की सांगा. मग विष्णू म्हटला माझं वाहनच गेल्यानंतर माझ्या हालचालच बंद होणार आहे. मग आपण त्यांना काय केलं पाहिजे तर सल्ला दिला, पण त्यांना नको आहे सल्ला, साथ पाहिजे असते. म्हणून सल्ल्याबरोबर साथ आम्ही लोक तुम्हाला देतोय, तर नक्कीच तुम्ही 100% तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचणार आहे. ही सल्ला आणि साथ देण्याचे. मग तो पक्ष हळूहळू समुद्र घाबरला, म्हटलं प्रत्यक्षात हे निर्मिक येत आहेत खाली म्हटल्यानंतर आपली काय हिंमत आहे. मग तो समुद्राने पक्षी परत दिला आणि ते आई अगदी आनंदात आणि सगळ्यांचं विशेष आभार मानलं. तुम्ही आभार मानताय की नाही आय डोंट नो, ठीक आहे, पण मानत चला. कारण शिक्षक लोकांचा अनुभव आहे की विद्यार्थी अधिकारी झाल्यानंतर हे विसरतात आणि स्वभाव आहे तो माणसाचा स्वभाव आहे, इट्स ओके आहे. पण इथं आम्ही लोक तुम्हाला सल्ला पण देतोय आणि साथ पण देतोय. कुठल्याच शिक्षकांना, जसं तुमच्या आई वडिलांना असं कधीच नाही वाटत की आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं वाईट व्हायला पाहिजे, तशाच पद्धतीनं आम्हा लोकांना, शिक्षकांना असं वाटतं की बाबा आपल्या विद्यार्थ्याचं कधीच वाईट नाही झालं पाहिजे, नेहमी त्याचं चांगलं झालं पाहिजे. जगामध्ये दोनच लोक असे आहेत, तुमचे आई वडील आणि शिक्षक, की जे तुमच्या सक्सेसची वाट बघतायत. आणि तिसरं तुम्ही आहात, ज्याचा आत्मविश्वास कमी झालेला असतो, पण तो भरण्याचं काम आम्ही करत असतो. सो हा व्हिडिओ स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. परीक्षेच्या अगोदर असं काही मसाला पाहिजेच तुम्हाला, आणि तो नक्कीच मी देण्याचं काम करतोय, मोटिवेशन देण्याचं काम करतोय ह्या वेगवेगळ्या काही काल्पनिक कथेच्या माध्यमातून. ठीक आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि या सगळ्यांची पीडीएफ ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेले, व्हॉट्सअप नंबरवरती पण टाकलेले. जर तुम्हाला एक्झाम्स मध्ये किंवा अजून काही इतिहासामध्ये अडचण असेल तर दिलेला नंबर सेव्ह करा आणि मला विचारलं तरी चालेल. हा नंबर कधीही तुमच्यासाठी मदत करण्यासाठी तुमच्यासाठी ओपन आहे. कधीही तुम्हाला या नंबरवरून 100% मदत मिळणार आहे, विषय कोणताही असू द्या. सो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुम्ही सगळेजण हॅपी राहा आणि हेल्दी राहा, खूप गरजेचं आहे परीक्षेच्या अगोदर. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना आरोग्यासाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आणि अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे विशेष आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच.